शांती. आज 8 ऑगस्ट 2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, बाबा आले आहेत तुमचा ज्ञान योगाने खरा शृंगार करायला. या शृंगाराला बिघडविणारा आहे देह अभिमान. म्हणून देहामधील ममत्व काढून टाकायचे आहे. आजचा प्रश्न आहे, ज्ञान मार्गाची उंच शिडी कोण चढू शकतो? उत्तर आहे, ज्यांचे स्वतःच्या देहामध्ये आणि कोणत्याही देहधारीमध्ये ममत्व नसते. एक बाबांसोबत हृदयाची खरी प्रीत आहे. कोणाच्याही नावारूपात फसत नाहीत. तेच ज्ञानमार्गाची उंच शिडी चढू शकतात. एक बाबांसोबत हृदयाचे प्रेम ठेवणाऱ्या मुलांच्या सर्व आशा पूर्ण होतात. नावारूपामध्ये फसण्याचा रोग खूप गंभीर आहे. म्हणून बापदादा वॉर्निंग देतात, मुलांनो, तुम्ही एकमेकांच्या नावारूपामध्ये फसून स्वतःचे पद भ्रष्ट करू नका. आजचे गीत आहे, तुम्हे पाके हमने जहां पालिया. ओम शांती. गोड गोड मुलांनी या गाण्याचा अर्थ चांगल्या रीतीने जाणला आहे. तरी देखील बाबा एका एका ओळीचा अर्थ सांगतात. याच्याद्वारे सुद्धा मुलांचे तोंड उघडू शकते. अर्थ खूप सहज आहे. आता तुम्ही मुलेच बाबांना जाणता. तुम्ही कोण? ब्राह्मण ब्राह्मणी. शिववंशी तर संपूर्ण दुनिया आहे. आता नवीन रचना रचत आहेत. तुम्ही सन्मुख आहात. तुम्ही जाणता, बेहदच्या बाबांकडून ब्रह्माद्वारे आम्ही ब्राह्मण ब्राह्मणी साऱ्या विश्वाची बादशाही घेत आहोत. आकाशच काय, तर संपूर्ण धरती, त्यामध्ये सागर नद्यासुद्धा आल्या. बाबा, आम्ही तुमच्याकडून साऱ्या विश्वाची बादशाही घेत आहोत. पुरुषार्थ करत आहोत. आम्ही कल्प कल्प बाबांकडून वारसा घेत आहोत. जेव्हा आम्ही राज्य करतो तर साऱ्या विश्वावर भारतवासियांचेच राज्य असते. आणखी कोणीही नसते. चंद्रवंशी सुद्धा नसतात. फक्त सूर्यवंशी लक्ष्मीनारायण यांचेच राज्य असते. बाकी सर्व तर नंतर येतात. हे सुद्धा तुम्ही आता जाणले आहे. तिथे तर हे काहीच माहिती नसते. हे देखील जाणत नाहीत की आपण हा वारसा कोणाकडून मिळविला. जर कोणाकडून प्राप्त केला असेल तर कसा प्राप्त केला, हा प्रश्न निर्माण होतो. फक्त हीच वेळ आहे जेव्हा साऱ्या सृष्टीचक्राचे ज्ञान आहे. नंतर हे ज्ञान लुप्त होऊन जाईल. आता तुम्ही जाणता की बेहदचे बाबा आलेले आहेत, ज्यांना गीतेचे भगवान म्हटले जाते. भक्ती मार्गामध्ये सुरुवातीला सर्वजण शास्त्रमयी शिरोमणी गीताच ऐकतात. गीतेसोबत भागवत महाभारत देखील आहे. ही भक्तीसुद्धा बऱ्याच कालावधीनंतर सुरू होते. हळूहळू मंदिरे बनतील, शास्त्र बनतील. 300-400 वर्षे लागतात. आता तुम्ही बाबांकडून सन्मुख ऐकत आहात. तुम्ही जाणता, परमपिता परमात्मा शिवबाबा ब्रह्माच्या तनामध्ये आले आहेत. आम्ही परत येऊन त्यांची मुले ब्राह्मण बनलो आहोत. सतयुगामध्ये हे जाणत नाहीत की आम्ही पुन्हा चंद्रवंशी बनणार. आता बाबा तुम्हाला साऱ्या सृष्टीचे चक्र समजावत आहेत. बाबा सृष्टीच्या आदी मध्य अंताला जाणतात. त्यांना म्हटलेच जाते, जाणी जाननहार, नॉलेजफुल. कोणते ज्ञान आहे हे मात्र कोणीही जाणत नाहीत. फक्त नाव दिले आहे की गॉड इज नॉलेजफुल, म्हणजेच ईश्वर ज्ञानाचा सागर आहे. ते समजतात, ईश्वर सर्वांच्या मनाला जाणणारे आहेत. आता तुम्ही जाणता की आम्ही श्रीमतावर चालत आहोत. बाबा म्हणतात, मामेकम
म्हणजेच मज एकाची आठवण करा, ज्यांची तुम्ही अर्ध्या कल्पापासून आठवण करत आला आहात. आता तुम्हाला ज्ञान मिळते तर भक्ती सुटून जाते. दिवस आहे सतयुग, रात्र आहे कलियुग. पाय आहे नरकाच्या बाजूने, तोंड आहे स्वर्गाच्या बाजूने. माहे राहून सासरी येणार. इथे पती शिवबाबा येतात शृंगार करण्यासाठी, कारण शृंगार बिघडलेला आहे. पतित बनल्यामुळे शृंगार बिघडतो. आता पतित पापी नीच बनलेले आहेत. आता बाबांद्वारे तुम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात, निर्गुणीपासून गुणवान बनत आहात. हे जाणता बाबांची आठवण करण्याने आणि समजून घेतल्याने आपण कोणतेही पाप करणार नाही, कोणतीही तमोप्रधान वस्तू खाणार नाही. मनुष्य जेव्हा तीर्थांवर जातात तेव्हा कोणी वांगे खाणे सोडतात, कोणी मांसाहार सोडून येतात. इथे आहे 5 विकारांचे दान, कारण देह अभिमान सर्वात खराब आहे. वेळोवेळी देहामध्ये ममत्व निर्माण होते. बाबा म्हणतात, मुलांनो, या देहाचे ममत्व सोडा. देहाचे ममत्व सोडले नाही तर इतरही देहधारींशी ममत्व जडते. बाबा म्हणतात, एकावरच प्रेम करा, दुसऱ्यांच्या नावारूपामध्ये फसू नकात. बाबांनी गाण्याचा अर्थ देखील समजावला आहे. बेहदच्या बाबांकडून परत बेहदच्या स्वर्गाची बादशाही घेत आहोत. या बादशाहीला आमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. इथे दुसरे कोणीही नाही. हिरावून कसे घेतील? आता तुम्हा मुलांना श्रीमतावर चालायचे आहे. नाही चालाल तर लक्षात ठेवा की उच्च पद कधीही मिळवू शकणार नाही. श्रीमत देखील जरूर साकारद्वारेच घ्यावे लागेल, प्रेरणेने तर मिळू शकत नाही. कितीतरी जणांना घमेंड येते, आम्ही तर शिवबाबांच्या प्रेरणेने श्रीमत घेतो. जर प्रेरणेची गोष्ट असेल तर मग भक्ती मार्गामध्ये देखील प्रेरणा का देत नव्हते की मनमनाभव? इथे तर साकारमध्ये येऊन समजावून सांगावे लागते. साकारशिवाय मत तरी कसे देऊ शकतील? बरीच मुले बाबांवर रुसून म्हणतात, आम्ही तर शिवबाबांचे आहोत. तुम्हीच जाणता, शिवबाबा ब्रह्माद्वारे आम्हाला ब्राह्मण बनवतात. आधी मुले बनतो ना, मग समज मिळते की आम्हाला आजोबांकडून वारसा मिळत आहे ब्रह्माद्वारे. दादा म्हणजेच शिवबाबासुद्धा ब्रह्माद्वारे आम्हाला आपले बनवितात, शिक्षण देतात. आजच्या मुरलीच्या गीतानुसार बाबांवर प्रेम केल्यामुळे आमच्या सर्व आशा पूर्ण होतात. प्रेम खूप दृढ असले पाहिजे. तुम्ही सर्व आत्मे बाबांचे आशिक बनले आहात. लहानपणी देखील मुले पित्याचे आशिक बनतात. बाबांची आठवण कराल तर वारसा मिळेल. मूल मोठे होत जाते तसे लक्षात येत जाते. तुम्ही सुद्धा बेहदच्या पित्याची मुले आत्मे आहात. बाबांकडून वारसा घेत आहात. स्वतःला आत्मा समजून परमपिता परमात्म्याची आठवण करावी लागेल. बाबांचे आशिक बनाल तर तुमच्या सर्व आशा पूर्ण होतील. आशिक माशूकची मनामध्ये काही ना काही आशा ठेवून आठवण करतात. मुले बाबांवर आशिक होतात वारशासाठी. बाबा आणि प्रॉपर्टीची आठवण राहते. आता ती आहे हदची गोष्ट. इथे तर आत्म्याला आशिक बनायचे आहे, पारलौकिक माशूकचे, जो सर्वांचा माशूक आहे. तुम्ही जाणता की बाबांकडून आम्ही विश्वाची बादशाही घेत आहोत. त्यातच सर्व काही आले. पार्टिशनची काही गोष्ट नाही. सतयुग त्रेतामध्ये कोणताही उपद्रव होत नाही. दुःखाचे नाव सुद्धा राहत नाही.
हे तर आहेच दुःखधाम. म्हणून मनुष्य पुरुषार्थ करतात आपण राजा राणी बनावे, प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती, प्राईम मिनिस्टर म्हणजेच पंतप्रधान बनावे. नंबरवार दर्जे तर आहेत ना. प्रत्येकजण उच्च पद मिळविण्यासाठी पुरुषार्थ करत असतो. स्वर्गामध्ये सुद्धा उच्च पद मिळविण्यासाठी मम्मा बाबांचे अनुसरण करायला पाहिजे. का नाही आपण वारस बनावे? भारतालाच मदर फादर कंट्री म्हटले जाते. त्यांना म्हटले जाते भारत माता. तर जरूर पिता देखील पाहिजे ना. तर दोघेही पाहिजेत. आजकाल वंदे मातरम भारत मातेला म्हटलेच जाते, कारण भारत अविनाशी खंड आहे. इथेच परमपिता परमात्मा येतात. तर भारत महान तीर्थ झाले ना. तर साऱ्या भारताला वंदना केली पाहिजे. परंतु हे ज्ञान कोणामध्ये नाही. वंदना केली जाते पवित्र असणाऱ्यांना. पिता म्हणतात वंदे मातरम. शिवशक्ती तुम्ही आहात, ज्यांनी भारताला स्वर्ग बनविले आहे. प्रत्येकाला आपली जन्मभूमी चांगली वाटते ना. तर सर्वात उच्च भूमी भारत भूमी आहे, जिथे बाबा येऊन सर्वांना पावन बनवितात. पतितांना पावन बनविणारे एक बाबाच आहेत. बाकी धरणी इत्यादी काहीही करत नाही. सर्वांना पावन बनवणारे एक बाबाच आहेत, जे इथे येतात. भारताची महिमा खूप मोठी आहे. भारत अविनाशी खंड आहे. हा कधी विनाश होत नाही. ईश्वर भारतातच येऊन शरीरामध्ये प्रवेश करतात, ज्याला भागीरथ नंदीगण सुद्धा म्हटले जाते. नंदीगण नाव ऐकून त्यांनी मग प्राणी म्हणजेच बैल ठेवला आहे. तुम्ही जाणता की कल्प बाबा ब्रह्माच्या तनामध्ये येतात. वास्तवात जटा तुम्हाला आहेत. राजऋषी तुम्ही आहात. ऋषी नेहमी पवित्र राहतात. राजऋषी आहात. घरदार सुद्धा सांभाळायचे आहे. हळूहळू पवित्र बनत जाल. ते पटकन बनतात, कारण ते घरदार सोडून जातात. तुम्हाला गृहस्थ व्यवहारामध्ये राहून पवित्र बनायचे आहे. फरक झाला ना. तुम्ही जाणता आम्ही या जुन्या दुनियेमध्ये बसून नवीन दुनियेचा वारसा घेत आहोत. बाबा म्हणतात गोड गोड मुलांनो, हे शिक्षण भविष्यासाठी आहे. तुम्ही नवीन दुनियेसाठी पुरुषार्थ करत आहात. तर बाबांची किती आठवण केली पाहिजे, नाही का? बरेच आहेत जे एकमेकांच्या नावारूपामध्ये फसतात. तर त्यांना शिवबाबांची कधी आठवण येणार नाही. ज्याच्यावर प्रेम असेल त्याची आठवण येत राहणार. तेही शिडी चढू शकत नाहीत. नावारूपामध्ये फसण्याचा देखील एक रोग लागतो. बाबा चेतावणी देतात, एकमेकांच्या नावारूपात फसून आपले पद भ्रष्ट करत आहात. इतरांचे कल्याण जरूर होईल, परंतु तुमचे काहीही कल्याण होणार नाही. स्वतःचे अकल्याण करून बसतात. जसे पंडिताचे उदाहरण. असे बरेच आहेत जे नावारूपात फसून मरतात. जसे आजच्या गीतावरून आता तुम्ही मुलांनी जाणले आहे की अर्धा कल्प आम्ही दुःख सहन केले आहे, भोग भोगले आहेत. आता ते संपून खुशीचा पारा चढत आहे. तुम्ही दुःख बघत बघत एकदम तमोप्रधान बनले आहात. आता तुम्हाला खुशी होते की आमचे सुखाचे दिवस आलेले आहेत. सुखधाममध्ये जात आहोत. दुःखाचे दिवस पूर्ण झाले. तर सुखधाममध्ये उच्च पद प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ केला पाहिजे. मनुष्य शिक्षण सुखासाठी घेतात. तुम्ही जाणता भविष्य विश्वाचे मालक बनत आहोत. पत्रामध्ये लिहितात, बाबा आम्ही आपल्याकडून पूर्ण वारसा घेऊनच राहू. अर्थात सूर्यवंशी राजधानीमध्ये आम्ही उच्चपद प्राप्त करणार.
पुरुषार्थावर संपूर्ण लक्ष ठेवायचे आहे, जसे आजच्या मुरलीतील गीतावरून स्पष्टीकरण. आता तुमच्या सतयुगातील सुखाच्या आशेचे दीपक जागृत होत आहेत. दिवा विझला की दुःखच दुःख होऊन जाते. भगवान वाच, आता तुमची सारी दुःखे संपणार आहेत. आता तुमचे भरभरून सुख देणारे दिवस येत आहेत. पुरुषार्थ करून बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. जेवढा आत्ता घ्याल त्यावरून समजेल की आम्ही कल्प हा वारसा घेण्यासाठी अधिकारी बनतो. प्रत्येकजण समजत जातील की हा रस्ता आपण कोणाला सांगितला. बाबा म्हणतात, सूर्यवंशीमधील नंबर 1 पुण्य आत्मा बनायचे आहे. आंधळ्यांची काठी बनायचे आहे. जिकडे तिकडे प्रश्नावली आधी बोर्डावर लावली पाहिजे. एका बाबांना सिद्ध करायचे आहे. तेच सर्वांचे पिता आहेत. तेच बाबा ब्रह्माद्वारे ब्राह्मण रचतात. ब्राह्मणापासून तुम्ही देवता बनाल. शूद्र होता, आता ब्राह्मण आहात. ब्राह्मण चोटी म्हणजेच शिखा आहेत. नंतर आहेत देवता. चढती कला तुम्हा ब्राह्मणांची आहे. तुम्ही ब्राह्मणी भारताला स्वर्ग बनवित आहात. पाय आणि चोटी बाजुली खेळल्याने म्हणजेच सतयुगापासून कलियुगापर्यंत खेळल्याने दोघांचा संगम होतो. किती चांगल्या रीतीने समजावतात. विनाश झाला तर समजतील राजधानी स्थापन झाली. मग तुम्ही सर्व शरीर सोडून अमरलोकमध्ये जाल. हे आहे मृत्यूलोक. मुरलीमध्ये गीत वाजवले, जबसे मोहब्बत हुई है. याचा अर्थ असा नाही की पुराणी मोहब्बत वाले म्हणजेच अगोदर आलेले उच्चपद मिळवतील आणि नई मोहब्बतवाले म्हणजेच नवीन आलेले कमी पद घेतील. नाही, सर्व काही आपल्या पुरुषार्थावर आहे. पाहिले जाते खूप जुने असलेल्यांपेक्षाही नवे तीव्र गतीने पुढे जातात. कारण जेव्हा पाहतील की वेळ अतिशय कमी आहे तर मेहनत करायला लागतात. पॉइंट्स देखील सहज मिळत जातात. बाबांचा परिचय देऊन समजवाल की गीतेचा भगवान कोण, शिव की श्रीकृष्ण. शिव आहेत रचयिता, श्रीकृष्ण आहेत रचना. तर रचयित्याला भगवान म्हणणार ना. तुम्ही सिद्ध करून सांगाल. यज्ञ, जप, तप, शास्त्र आदी वाचून खालीच उतरत आले आहात. भगवान वाच असे म्हणून समजवाल तर कुणाला राग येणार नाही. अर्धा कल्प भक्ती चालते. भक्ती आहे रात्र. उतरती कला, चढती कला. सर्वांना सद्गतीमध्ये यायचे आहे. व्हाया गती हे समजून घ्यावे लागेल. अतिशय सोप्या रीतीने समजावल्याने खूप खुशी होईल. बाबा आम्हाला असे बनवतात. आता आत्म्याला पंख मिळाले आहेत. आत्मा जी भारी आहे ती हलकी बनते. देहाचे भान सोडून दिल्यास तुम्ही हलके होऊन जाल. बाबांच्या आठवणीमध्ये तुम्ही कितीही पायी चालत राहिलात तरी थकवा वाटणार नाही. यासुद्धा युक्त्या सांगतात. शरीराचे भान विसरल्याने हवेप्रमाणे उडत राहाल. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, देह अभिमान वश कधी रुसायचे नाही. साकारद्वारे बाबांचे मत घ्यायचे आहे. एक परमात्मा माशूकचा सच्चा आशिक बनायचे आहे. दुसरा पॉइंट, घरदार सांभाळत असताना राज ऋषी बनून राहायचे आहे. सुखधामला जाण्याची पूर्ण उमेद ठेवून पुरुषार्थामध्ये संपूर्ण भावना ठेवायची आहे. आजचे वरदान आहे, मायेच्या मोठ्या गोष्टीला सुद्धा छोटी बनवून पार करणारे निश्चयबुद्धी विजयी भव.
मायेच्या मोठ्या गोष्टीला सुद्धा छोटी बनवून पार करणारे निश्चय बुद्धी विजयी भव. विस्तार आहे, कोणत्याही मोठ्या गोष्टीला छोटी बनविणे किंवा छोट्या गोष्टीला मोठे बनविणे आपल्या हातात आहे. काही काहींचा स्वभाव असतो की छोट्या गोष्टीला मोठी बनविणे, आणि काही जण मोठ्या गोष्टीला सुद्धा छोटी बनवतात. तर मायेकडून कितीही मोठी गोष्ट समोर येईल, परंतु तुम्ही त्याहीपेक्षा मोठे बना तर ती छोटी होऊन जाईल. स्वस्थितीमध्ये राहिल्याने मोठी परिस्थितीसुद्धा छोटी वाटेल आणि त्यावर विजय प्राप्त करणे सहज होऊन जाईल. वेळेवर हे आठवले पाहिजे की मी कल्पकल्पाचा विजयी आहे, तर या निश्चयाने विजयी बनाल. आजचे स्लोगन आहे, वरदात्याला आपला सच्चा साथी बनवा, तर वरदानांनी झोळी भरून जाईल. अच्छा, ओम शांती.